हॅलो मित्रांनो, व्हिडिओच्या थंबनेल आणि सकाळच्या पॅकिंग आणि कुकिंगवरून तुम्हाला अंदाजा तर आलाच आहे की आज आपण बाहेर फिरायला जातोय. हो, कारण की आज आहे मदर्स डे आणि त्यातल्या त्यात आज आहे रविवार. तर मग बाहेर तर फिरायला गेलंच पाहिजे, छोटीशी ट्रिप तर झालीच पाहिजे आणि त्याच्यामुळे संडेमुळे तर अजूनच आजचा दिवस स्पेशल झाला आहे. तर सगळ्यात आधी गेलो पेट्रोल भरायला. आणि तुम्ही इथे बघू शकता की आरवलाही उत्सुकता लागली होती लवकरात लवकर फिरायला जायची. आणि इथे पेट्रोल भरून झाल्याच्या नंतर आम्ही निघालोय आमच्या डेस्टिनेशनला. आणि आजचं वातावरण तर बोलतात ना, सोने पे सुहागा. फिरायला निघालो आणि मस्तपैकी वेदर होतं छान. तर फिरायची मजाच दुगणी झाली आहे आज. आणि त्यात हा ब्युटिफुल व्ह्यू तर तुम्हीच बघूच शकता. हिरवळ दोन्ही साईडनी, निळं निळं आकाश आणि किती छान एकदम मोकळं आणि सुंदर वाटतंय बाहेर. आणि ही सुंदरता बघून मला एक छानसे असे कवितेचं कडवं आठवलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल, हिरवा शालू लेऊन नटली ही वसुंधरा, सौंदर्याची खाण दळली सृष्टीच्या चराचरा. आणि तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. तर आज आपण आलेलो आहोत बर्नबी सेंट्रल रेल्वे पार्कमध्ये. इथे ना मिनिएचर ट्रेन्स आहेत. तर तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे लवकरच. आणि हा ब्लॉग खूप एक्साइटिंग असणार आहे, कारण की याच्यात खूप धमाल येणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. आणि हो मित्रांनो, हे जे पार्क आहे ना, ते स्पेशली समरमध्येच ओपन असतं. ते हे रिसेंटली आता ओपन झालेलं आहे. तर हे फक्त 2-3 महिन्यासाठीच असणार आणि एकदा पुन्हा थंडी सुरू झाली की हे पुन्हा क्लोज होऊन जाणार. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर मित्रांनो, आज आहे मदर्स डे. तर सगळ्यात आधी सगळ्या मदर्सला मदर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आज मदर्स डे असल्यामुळे आम्ही आलेलो आहोत इकडच्या एका सेंट्रल रेल्वे पार्कमध्ये आरवला घेऊन. सो आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत. सध्या असं मस्त ग्रीनरी आहे छान. आणि माझ्या मागे जे बघताय तुम्ही ते आहे पार्क. तर आता आम्ही आमच्या मित्रांची वाट बघतोय. ते जसे येतील तसे आता मी आतमध्ये जाऊ आणि मग तुम्हाला सगळं काय दाखवू आम्ही काय काय करतोय. आणि तुम्ही तर सकाळपासून सगळी तयारी बघतच होते. तर आम्ही इथे आलो. इथे मस्तपैकी आहे ना ट्रेन्स आहेत, लहान मुलांना मिनी ट्रेन्स आहेत बघायला. खूप सुंदर आहे आतमध्ये पार्क. तर तुम्हाला आम्ही सगळंच दाखवू. खूप छान आहे. तर स्टे ट्यून गाईज, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि अजूनही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि आपण लवकरच भेटूया. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आम्ही या पार्कमध्ये याच्या आधीसुद्धा आलेलो आहोत. जेव्हा आरव नुकताच चालायला लागलेला गेल्या वर्षी, आम्ही तेव्हा आलेलो. आणि तेव्हापासून हे आरवचं फेवरेट पार्क आहे आणि आमचं सुद्धा. Look at the train. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर सर्व इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. तर अजून एक इन्फॉर्मेशन आणि ती महत्त्वाची आहे ती पण शेअर करते की हे एक चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे. इथे फक्त मिनिएचर ट्रेन्सच नव्हे तर म्युझियम आहे. बर्थडे पार्टीसाठी इथे जागासुद्धा अवेलेबल आहे ओपन स्पेसमध्ये. पिकनिक टेबल्स आहेत, खूप सारी ग्रीनरी आहे आणि खूप सारी मजा. इथे आम्ही आतमध्ये आलो आणि बघतो तर काय खूपच गर्दी आहे. आणि पार्क उघडून अजून अर्धा तासही झाला नव्हता आणि तुम्ही बघू शकता की एवढा क्राऊड आत्ताच आहे. म्हणून मग आम्ही सगळ्यात आधी गेलो कुपन्स काढण्यासाठी, कारण की गर्दी वाढणार होती हे आम्हाला तर माहितीच होतं. आणि इथे त्यांचं छोटंसं कॅन्टीन आहे. तिथे आईस्क्रीम मिळते, पॉपकॉर्न्स मिळतात आणि बरंच काही मिळतं. आणि इथे जे सिंगल राईड होती ना ती $4.50 होती आणि 10 राईडचा जो पॅक होता ना तो $40 होता. तर आम्ही 10 राईडचा पॅक घेतलेला. आम्ही आमचे कुपन्स कलेक्ट केले आणि आता उभं राहिलो आहे रांगेत.
आपल्या टर्नची वाट बघत. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या आणि खूप छान गप्पा गोष्टी चालू होत्या. इथे आरवसुद्धा खुश होता कारण की आरवचा फ्रेंड पण आला होता त्याच्यासोबत रेल्वे राईड एन्जॉय करायला. आणि इथे तुम्ही बघू शकता की फायनली आमच्या राईडची वेळ आली आणि आम्ही मस्तपैकी आमची राईड एन्जॉय करतोय. मी आरवला सगळं काही एक्सप्लेन करत होती कारण की त्यांनी या पूर्ण सेंट्रल रेल्वे पार्कमध्ये खूप छोटे छोटे एलिमेंट ॲड केले होते मुलांना अट्रॅक्शनसाठी आणि खूप सुंदर होतं. तर त्यामुळे त्यांनाही मजा येत होती रेल्वेच्या दोन्ही बाजूला बघायला, ट्रॅकच्या आजूबाजूला काय आहे काय नाही, आणि ते सगळं मी त्यांनाही एक्सप्लेन करत होते. तर त्यांना खूप मजा येत होती. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे जे पार्क आहे ना ते 1929मध्ये ओपन झालेलं आहे आणि ह्यांनी पहिलं जे मिनिएचर ट्रेन आहेत ना ते 1975ला सुरू केली होती आणि तेव्हा फक्त यांच्याकडे एकच सिंगल ट्रॅक होता आणि स्पेस पण खूप कमी होता. त्यामुळे ह्यांनी 1993मध्ये मोठ्या स्पेसमध्ये 3 ट्रॅक बनवले आणि या ज्या प्रत्येक राईड आहेत ना तर जवळपास 10 मिनटाच्या राईड असतात. तर बऱ्यापैकी एन्जॉय करायला मिळतं, सगळं फिरायला मिळतं आणि सुंदर सुंदर छोटे छोटे टनल्स आहेत, ब्रिज आहेत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं छोटे छोटे त्यांनी एलिमेंट्स ॲड केलेले आहेत तिकडे आजूबाजूला. त्यामुळे मुलांनाही बघायला आवडतं आणि आपल्यालाही बघायला आवडतं आणि खूप धमाल आणि मस्ती केली आम्ही, जसं की तुम्ही बघू शकता. तर आता मिनिएचर ट्रेन राईड झाल्यावर आम्ही मुलांना ॲक्च्युअल मिनिएचर ट्रेन दाखवायला घेऊन आलो आहे. इथे त्यांनी खूप सुंदर रेल्वे ट्रॅक बनवला आहे आणि सुंदर सुंदर सजावटसुद्धा केलेली आहे. हे सर्व बघून मला लहानपणीची खूप आठवण आली. आपण लहान असताना किती छान अशा भातुकल्यांसोबत खेळण्यांसोबत खेळायचो. लहान मुलं ट्रेनसोबत आणि गाड्यांबरोबर खेळायचे. तसंच वाटतंय सगळं.
जसं की तुम्ही बघू शकता त्यांनी लहान मुलांसाठी इथे कंट्रोल्स पण ठेवले आहेत, जेणेकरून ते ऑन अँड ऑफ करू शकतील, ट्रेनची स्पीड कमी जास्त करू शकतील. तर त्यामुळे मुलांमध्ये पण खूप एक्साइटमेंट निर्माण झाली आणि त्यांनाही खूप मजा आली हे सगळं बघताना. I don't look at Dada, Samsung Dada, how he's doing. The one with the bananas, it starts slow, and if you put it on stop, it stops. भरपूर धमाल आणि मस्ती केल्याच्या नंतर आता थोडंसं थकायला झालेलं, भूकही लागलेली, स्पेशली लहान मुलांना भूक लागलेली, म्हणून आम्ही जे घरून स्नॅक्स वगैरे आणलेले ते आम्ही आता इथे एन्जॉय करतोय. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आईस्क्रीमसुद्धा घेतली आणि आईस्क्रीम पण एन्जॉय केली. तर खूप छान एकंदरीत आम्ही आमचा टाईम स्पेंड केला. Cheers! Which ice cream do you got? Ooh, did you like your ice cream? You like it? आणि आता खूप दुपार पण झाली होती, आम्ही कंटाळलो, पण मुलांची एक्साइटमेंट तेवढीच होती, म्हणून ही शेवटची राईड घेतली आणि आम्ही निघालो घरी जायला. तर आमच्या मिनिएचरसोबत सेलिब्रेट केलेला हा मदर्स डे माझ्यासाठी तो खूप स्पेशल होता, खूप खास होता. तुम्हाला हा आमचा मदर्स डे सेलिब्रेशनचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही तुमच्या मदर्स डेच्या दिवशी काय खास केलं हेही मला कमेंटमध्ये सांगा, मला वाचायला नक्कीच आवडेल. तर असंच छान छान कंटेंट बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.